नमस्कार. किचन स्टोरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. नवरात्र म्हटलं की 9 दिवसांचे फराळ हे आलेत, म्हणूनच आज आपण बघणार आहोत भोपळ्याचे थालीपीठ. यासाठी इथे मी 100 ग्रॅम भोपळा किसून घेतलाय आणि आपण जी भाकरीसाठी भाजणी बनवून घेतली होती ती 2 वाट्या घेतली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलंय, हिरवी मिरची आणि जिरे यांचं वाटण घेतलंय आणि चवीनुसार मीठ घेतलंय आणि थोडंसं तेल. भोपळ्याचे थालीपीठ बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खूप पटकन होणारे आहेत. चला तर आपण बघूया आता भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे. इथे मी 2 वाट्या पीठ घेतले, त्यामध्ये अर्ध वाटी शिंगाड्याचं पीठ घातले आणि लगेचच किसलेला भोपळा घातलाय. त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण, चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून घ्यायचे आणि लगेचच त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. 10 मिनिटांसाठी हा गोळा व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे, म्हणजे हे सगळं मिश्रण एकजीव होतं आणि भोपळ्यालाही पाणी सुटतं. आता एक छोटं कापड किंवा रुमाल असेल तर ते ओलं करून घ्यायचे आणि त्यावर थोडंसं तेल आणि पाणी लावून आपला थालीपीठचा गोळा घ्यायचा आहे. तो छान गोलाकार आकारात थालीपीठ थापून घ्यायचे. तुम्हाला जर किचन स्टोरीचे सगळे व्हिडिओज आवडत असेल तर किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईकही करा. आणि लगेचच तव्यावर थोडंसं तेल टाकून व्यवस्थित दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे. आणि तयार आहे मग आपले भोपळ्याचे थालीपीठ. छान दह्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खायला अगदी छान लागतात. तर नक्की ट्राय करा आणि सांगा कसे झालेत ते.